नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। नमो शेतकरी योजना 6वा हप्ता 2000चा निधी आपल्या खात्यात जमा होणार आहे। पण हे पैसे फक्त काही विशिष्ट जिल्ह्यांमध्येच मिळणार आहेत। चला तर मग आपण आजच्या या योजनेबद्दल सखोल माहिती घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पुरवते। नेमकं काय तर मित्रांनो, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ता दिला जातो, जो प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक स्थितीला चालना देतो। आता यामध्ये जे डिटेल असतात, याचे जे पेमेंटबद्दल त्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये उद्या या 2000चा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याचा अर्थ एकूण 12,000 कोटी रुपये राज्य सरकारने या योजनेसाठी मंजूर केले आहेत, जे 36 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यात वितरण केले जातील। नेमके कसे तर आपण बघूयात। या 2000ची रक्कम उद्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बँक खात्यात जमा होऊ शकते। चला आता सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमके कसे व कुठल्या ठिकाणी हा रक्कम जमा होऊ शकते। आता तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की फक्त 12 जिल्ह्यांमध्येच का? तर राज्य सरकारने ठरवले आहे की एकदम 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण करणं बँकांना आणि शेतकऱ्यांना अडचणीचं ठरू शकतं। यामुळे फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि शेतकऱ्यांची मदत योग्य प्रकारे पोहोचवण्यास अडचण येतात। म्हणून हे पैसे टप्प्याटप्प्याने 3 दिवसांमध्ये सोडले किंवा दिले जातात। नेमकं मित्रांनो, आता हे 12 जिल्हे जे आहेत, हे कोणते आहेत, काय आहे त्यांची नावं, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत आहे किंवा नाही, हे सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत खाली कमेंटमध्ये कळवू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की तुमचा जिल्हा 2000 कधी येणार आहे? तर हे बघा, उद्याचा म्हणजे की दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये यादी खालीलप्रमाणे आहे। नेमकं काय तर अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली। जर मित्रांनो जिल्ह्याची यादी आहे, तर मित्रांनो जर तुमच्या जिल्हा यादीत आहे तर तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर तुमचं हप्ता पुढच्या 2 दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो, शेतकऱ्यांना 2000चा हप्ता मिळण्यासाठी काय महत्त्वाची अटी आहेत त्या समजून घ्या। सर्वप्रथम आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं। म्हणजे काय तर तुमचं बँक खाते आधार कार्डासोबत लिंक केलेले असावं। ही अट शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यासाठी आवश्यक आहे। दुसरा मुद्दा, रेशन कार्ड। तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे। जर तुम्हाला या दोन्ही प्रकारातील एकही रेशन कार्ड मिळालं असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ
मिळेल. 4 चाकी वाहन असणं. तुम्हाला 4 चाकी वाहन असलं तर तुम्ही नमो शेतकरी योजनेत पात्र असाल. पण ध्यानात ठेवा, 4 चाकी वाहन असलं तरी ते तुम्ही घरातील कामासाठी किंवा शेतातील कामांसाठीच वापरत असावं. मित्रांनो, आता यामध्ये तुम्ही विचार करत असाल की हे 2000 कुठल्या बँकांमध्ये मिळणार आहेत. तर हे पैसे 14 निवडक बँकांमध्ये जमा होणार आहेत. त्या बँकांची यादी अशी आहे: युनियन बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI, HDFC बँक, UCO बँक, पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, देना बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB. जर तुम्ही या बँकांपैकी कुठल्याही एका बँकेत खातं उघडून ठेवले असेल तर तुमचं आधार कार्ड त्या खात्याशी लिंक केले असावं, तर तुमचं 2000 खात्यामध्ये जमा होतील. शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न असतो, जर आमच्याकडे ट्रॅक्टर किंवा भाड्याची गाडी असेल तर राज्य सरकारांच्या नियमांनुसार तुम्ही शेतकरी असला आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला या योजनेतून पैसे मिळतील. तसंच जर तुमच्याकडे भाड्याची 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम होणार नाही. परंतु घरात एखादी मोठी गाडी किंवा कार असल्यास ती तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ठरणार नाही. तसंच मित्रांनो, शेतकऱ्यांनो, आता तुमचा प्रश्न येईल की तुम्हाला 2000 मिळणार का? फक्त लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असावं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं आणि 4 चाकी वाहन नाही असं काही नियम पाळलेला असावा. जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला पुढील माहितीसाठी आणि अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवरचे अपडेट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, तसेच कमेंटमार्फत कळवू शकतात. इंडिया न्यूज अपडेट.